नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सौ देवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत उवाच ह्या आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते. आज दिनांक 20 ऑक्टोबर, नवरात्र उत्सवाची 6वी माळ. आजच्या या 6व्या माळेला आपण डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे यांचं स्मरण करणार आहोत. त्यांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त आढावा जाणून घेणार आहोत. डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे ह्या ब्रिटिशकालीन पहिल्या महिला कार्यरत डॉक्टर म्हणून ओळखल्या जातात. तरी आपण आजचा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत ऐकावा, बघावा ही विनंती करते. धन्यवाद. डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे ह्या ब्रिटिशकालीन भारतातील पहिल्या कार्यरत महिला डॉक्टर म्हणून ओळखल्या जातात. बालवधू म्हणून सन 1884 ते 1888 या काळातील ऐतिहासिक खटल्यात सहभागी होण्यासाठी म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्या काळी या प्रकरणाने महिलांच्या अनेक विषयावर महत्त्वपूर्ण सार्वजनिक चर्चा घडवून आणली. या महत्त्वाच्या चर्चेत ब्रिटिश भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशातील कायदाविरुद्ध परंपरा, सामाजिक सुधारणाविरुद्ध पुराणमतवाद आणि स्त्रीवाद यांचा प्रामुख्याने समावेश होता. या महत्त्वपूर्ण घटनांचा परिणाम म्हणून शेवटी सन 1891 मध्ये संमती वयाचा कायदा लागू करण्यात आला. त्या काळात उत्तम इंग्रजी शिकलेले, आधुनिक प्रगत विचारांचे ग्रहस्थ असलेल्या हरिश्चंद्र यादवजी यांच्या रखमाबाई सावे या नात होय. या ग्रहस्थाचा त्यावेळी इतका दबदबा होता की त्यांना इंग्रज सरकारने राय बहादूर आणि जस्टिस ऑफ पीस म्हणून गौरविले होते. रखमाबाईच्या तेजस्वी आणि कर्तृत्वशाली जडणघडणीत त्यांच्या आजोबांचा आणि प्रगत विचारसरणीचा, कौटुंबिक पार्श्वभूमीचा खूप मोठा वाटा होता. त्याचा अतिशय सुयोग्य वापर करून त्यांनी स्वतःला प्रयत्नपूर्वक घडवलं. ही महान प्रेरणा आजच्या आपल्यासारख्या स्त्रियांना, युवतींना सहज घेता येईल. त्या काळात रखमाबाईचे वयाच्या 9व्या वर्षीच लग्न झाले होते. तरी त्यांना 20वं वर्ष लागेपर्यंत सासरी जाण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. त्यांनी त्यावेळी शिक्षण घेण्यासाठी सासरी जाण्यास लहानपणीच नकार दिला. शिक्षण वाचन चालू ठेवले. रखमाबाईच्या मातोश्रींनी त्यांना चांगले इंग्रजी शिक्षण घ्यावयास लावले. त्यामुळे त्या प्रगत विचारांशी परिचित झाल्या. रखमाबाई ह्या अतिशय सुस्पष्ट, परखड आणि वास्तववादी मते मांडणाऱ्या होत्या. त्यामुळे त्यांना स्वतः लेडी गव्हर्नर व लेडी जस्टिस चहापानासाठी सन्मानपूर्वक आमंत्रित करीत असत. त्यामुळे त्यांचे विचार इंग्रज समाजात सर्व परिचित झाले होते. नव्या हिंदुस्थानाच्या तरुण पिढीची तेजस्वी, अभ्यासू, परखड प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे युरोपियन समाज कौतुकाने आणि आदराने पाहत असे. रखमाबाई सावे जेव्हा इंग्लंडला शिक्षणासाठी गेल्या तेव्हाही त्यांना तेथे विचारवंत व अभ्यासू लोक भेटले. थोर विचारवंत व लेखक बर्टोल्ड रसेल यांची प्रथम पत्नी ऑलिस हेनरिएट मुल्लर, पंडिता रमाबाई, इव्हा मॅक्लरेन अशी बरीच मंडळी त्यांच्या व्यक्तिगत संग्रहात, संपर्कात आणि विचारांच्या देवाणघेवाणीत होती. यावरून त्या काळात एक स्त्री असलेल्या रखमाबाई सावेंची थोरवी, शिक्षण घेण्याची, नवनवे विचार ऐकण्याची धडपड लक्षात येते. त्यांच्यापुढे तमाम स्त्री जातीने नतमस्तक व्हावे असे वाटते. इंग्लंडमध्ये सुद्धा त्या वेगवेगळ्या सभा, चर्चा, सत्रामध्ये सक्रिय भाग घेत असत. त्या काळात परदेशात सुद्धा वैद्यकीय शिक्षण घेणे सोपे नव्हते. असे असतानाही रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र यांचा व स्त्रीरोग चिकित्सेचा विशेष असा अभ्यास केला. त्यासाठी त्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन शिकल्या. बाळंतपणाचे शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयात लंडन स्कूल ऑफ मेडिसिन इथल्या परीक्षेत त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. त्यासोबतच
शरीराला मालिश करण्याचे तंत्र आणि अनुभवही त्यांनी घेतला. रखमाबाई या प्रगत विचाराने जाणाऱ्या, जगणाऱ्या आणि लढणाऱ्या थोर, कृतिशील लढवय्या महिला होत्या. त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीतही लोकोपयोगी वैद्यकीय शिक्षण घेण्याचा वसा त्यांनी सोडला नाही. त्यांचे वैद्यकीय कार्य फार मोठे आहे. दिल्ली, मुंबई, सुरत, बडोदा, मद्रास आदी ठिकाणी डफरीन फंडा मार्फत सुरू करण्यात आलेल्या 7 रुग्णालयाशी त्या संबंधित होत्या. अवेरलेल्या विधवांसाठी त्यांनी काम केले. त्यांच्या मुलांनाही त्यांनी आश्रय दिला. त्यांनी वनिता आश्रमाची स्थापना केली. विधवा आश्रम आणि अनाथ आश्रम हे वनिता आश्रमाचे मुख्य कार्य होते. रखमाबाई तेव्हा दिवसाचे 18 तास काम करीत. दर शनिवारी आयरिश मिशनच्या दवाखान्यात त्या रुग्णांना मोफत सेवा देत. त्या पहिल्या महायुद्धादरम्यान त्यांनी रेड क्रॉस सोसायटीद्वारा फार मोठे कार्य केले. म्हणून त्यांना 1928 मध्ये रेड क्रॉसतर्फे सन्मान पदक देण्यात आले. स्त्रियांसाठी खास विज्ञान स्त्री शिक्षकाच्या व्याख्यानमाला चालवल्या. देहविक्री करणाऱ्या मुंबईतील कामठीपुरामधल्या स्त्रियांसाठी आरोग्य जागृतीची व्याख्याने आयोजित केली. स्वतःच्या आजोबांच्या हरिश्चंद्र यांच्या मालकीचे गावदेवी मंदिर सर्वांसाठी खुले केले. अशा ह्या परमपूज्य रखमाबाईंनी वंचित, उपेक्षित समाजपीडितांसाठी जे कार्य केले ते फार मोलाचे आहे व आपणा सर्व महिलांसाठी ते फार प्रेरणादायी आहे. तर आपण रखमाबाईंना आपल्या यशवंत वाच चॅनलच्या वतीने व आपण सर्व दर्शक श्रोत्यांच्या वतीने त्यांना त्रिवार अभिवादन करूया. व उद्याही आपण अशाच एका नवीन दुर्गेसह येणार आहोत. तर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. व आजचा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियेद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.